नमस्कार, मी दुर्गा परभणीकर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये घरच्या घरी वडापाव कसा करायचा ते पाहणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी सांगणारे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण बटाटे उकडाय टाकूया। तर इथे मी कुकर घेतले, कुकरमध्ये 7-8 बटाटे स्वच्छ धुवून टाकलेत। पाणी टाकायचं, मीठ टाकायचं, मिठाने लवकर आपले बटाटे उकडते। झाकण लावून गॅसवर कुकर ठेवून द्यायचे। आपले बटाटे उकडते तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात मिरची, अद्रक, लसूण टाकायचं आणि मिक्सरला हे बारीक असं वाटून घ्यायचे। तर हे बघा अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचे। आता त्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी चटणी करून घेऊया। भरपूर सारी कोथिंबीर घालायची, मिरची, अद्रक, लसूण घालायचं आणि थोडेसे जिरे घालायचे आहेत। नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक अशी चटणी वाटून घ्यायची आहे। तर हे बघा आपली अशा पद्धतीने चटणी पण वाटून झाली। एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया। आता चटणी बाजूला ठेवून घेऊया। एक इथे भांडे घेतले, त्यामध्ये बेसन पीठ घालायचं। आता आपण वड्याचं बॅटर तयार करून घेऊया। तर इथे मी 1.5 कप बेसन पीठ घातले, त्यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा, थोडीशी हळद घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मीठ घालून झाले की एकदा चांगले मिक्स करून घ्यायचं, म्हणजे बेसनमधल्या गाठी मोडतात। आणि थोडं पाणी टाकून आपल्याला बॅटर तयार करायचे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट पण नाही असं बॅटर तयार करायचे। तर हे बघा आपल्या इथे बॅटर तयार आहे बघा, अशा पद्धतीने करून घ्यायचे। तर आता आपले बटाटे उकडलेत का नाही आपण बघूया। तर इथे आपण कुकर खाली घेऊन बघूया, वरी वाफ केली थोडीशी। तर आपले मस्त असे बटाटे उकडलेले आहेत बघा। बटाटे न कधीच चिरून उकडायचे नाही, मध्ये पाणी जातं आणि आपला वडा व्यवस्थित येत नाही, म्हणून शाबीतच बटाटे उकडून घ्यायचे आहेत। तर बटाटे एका प्लेटमध्ये काढून घेतलेत, थंड केले की त्याचे साल काढून घ्यायचं आणि चमच्याने चांगलं मॅश करायचं। जास्त पण मॅश करायचं नाही, थोडे वडापाव खाताना लागलं ना तर खूप मस्त लागते चव, म्हणून थोडंसं बटाटे राहू द्यायचे शाबीत थोडी। आता आपण वड्याची भाजी तयार करून घेऊया। पॅनमध्ये तेल टाकलेले, तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, दोन्ही चांगले तडतडले की नंतर थोडंसं हिंग टाकायचं। नंतर इथे कढीपत्ता टाकलाय, कढीपत्ता मस्त असा तडतडू द्यायचा। नंतर यामध्ये टाकायचे केलेलं वाटण टाकायचे। वाटण चांगलं थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनटं चांगलं परतलं की नंतर यामध्ये घालायचे हळद पावडर। तर इथे मी अर्धा चमचा हळद पावडर घातले। हळद पावडर घातले की चांगले मिक्स करायचं। नंतर यामध्ये उकडलेला बटाटा टाकायचा। तर इथे संपूर्ण असा बटाटा टाकून झालाय बघा। तर आता आपण याला मिक्स करून घेऊया चमच्याच्या साहाय्याने। चांगले हे मसाले सगळा मिक्स करून घ्यायचा आहे बटाट्यामध्ये। 2 ते 3 मिनिटात हे सगळं मिक्स होते एकसारखं। तर नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। मीठ घातले की चांगले एकदा मिक्स करून घ्यायचं। तर आपली ही वड्याची भाजी तयार आहे। आता भरपूर सारी यावर कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा चांगले हे मिक्स करून घ्यायचे। तर आपली वड्याची भाजी तयार आहे। आता आपण खाली उतरून घेऊया, म्हणजे एका प्लेटमध्ये थंड करून घेऊया, म्हणजे आपल्याला लवकरात लवकर वडे करून घेता येते। तर इथे मी प्लेटमध्ये संपूर्ण भाजी काढून घेतलेली आहे। एकदा ना चमच्याने संकून पांगवायचं, म्हणजे आपली लवकर भाजी ही गार होती आणि आपल्याला वडे करता येते। हे गार होस तर आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया वड्यासाठी। तर इथे मी कढईमध्ये गरम तेल व्हायला ठेवलेले, तोपर्यंत आपण वडे करून घेऊया। जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही, अशा प्रकारे वडे करून घ्यायचे। व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ते मी संपूर्ण असे वडे करून घेतलेले आहेत बघा। मस्त असे आपले वडे तयार आहेत। आता आपण तळून घेऊया। तर आपण बॅटर आधीच करून ठेवलं होतं, बॅटरमध्ये वडा बुडवायचा आणि थोडंसं चमच्यानं वरून पण बॅटर टाकून घ्यायचं आणि हे आल्लाद चमच्यानं उचलायचं आणि गरम तेलात सोडायचं। खूप जास्त गरम तेल होऊ द्यायचं, म्हणजे जसं आपण पुरी तळतो ना तशाच प्रमाणात आपल्याला तेल गरम होऊ द्यायचे आणि नंतरच वडा टाकायचा। नाहीतर कमी गरम तेल असलं तर वडानं तेल पेते, म्हणून जास्त कडकडीत गरम तेल करायचं आणि वडा सोडून द्यायचा। आलटी पलटी करून वडा तळून घ्यायचा आहे। तर आपण हे चटणीसाठी उरलेली बुंदी काढून घ्यायलो। तर इथे बघा संपूर्ण असे आपले वडे तळून झालेले आहेत। तर मस्त अशी बघा कत्तही तेल पेलं नाही वड्यानं, मस्त असे आपले वडे तयार आहेत। आता त्याच बॅटरमध्ये थोडंसं आपण हे बॅटर टाकूया, आपल्याला चटणी करायची। तर याची मस्त अशी चटणी होते। तर इथे मी थोडंसं हे लाया तळून घेतले आता चटणी करण्यासाठी। तर आता आपण त्यात तेलामध्ये मिरच्या पण तळून घेऊया। तर शाबीतच मिरच्या तळायच्या आणि थोडंसं झाकून ठेवायचं, म्हणजे अंगावरून येत नाहीत। मस्त अशी आपल्या मिरची पण तळून झालेली आहे बघा। पावसाळ्यात खूप मस्त लागतं वडापाव खायला, तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने वडापाव करून बघा। खूप सोपी रेसिपी आणि खायला तर मस्त अशी खमंग होते। तर आपली मिरची तळून झाली, प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि थोडंसं याला मीठ लावून घ्यायचं आहे। आता आपण चटणी करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये ते चुरा राहिलेला टाकून द्यायचा। संपूर्ण इथे मी चुरा टाकून दिलाय बघा।
नंतर या काय करायचं, लसूण पाकळ्या 7-8 तेलामध्ये तळून घ्यायच्या. अशानं ना आपली चटणी खूप मस्त होते. आणि तळलेला लसूण पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. थोडंसं तेल निचरू द्यायचं. नंतर या चटणी मिक्सरच्या भांड्यात लसूण टाकून द्यायचा. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, लाल तिखट टाकायचं, तुमच्या आवडीनुसार लाल तिखट, थोडेसे जिरे टाकायचे आणि मिक्सरला चटणी वाटून घ्यायची आहे. तर आपली मस्त लाल चटणी पण तयार आहे बघा आपली वडापावची. तर आता आपण वडापाव खाऊन घेऊया. तर आपली चटणी दोन्ही पण तयार आहेत, वडा पण तयार आहे आणि सोबत पाव पण आहे. काय करायचं, पावला ना मधातून कट मारून घ्यायचं चाकूनं आणि हे उकळून घ्यायचं. तर एका साईडनं ना हिरवी चटणी लावायची. तर इथे आपण केलेली हिरवी चटणी लावायची एका साईडनं, चौकून अशी भागाला पांगून घ्यायची आहे. नंतर ना यावर काय करायचं, थोडीशी लाल चटणी टाकायची. तर खूप मस्त घरच्या घरी वडापाव होतं. नंतर इथे वडा ठेवायचा, थोडीशी वरून लाल चटणी टाकायची आणि पाव बंद करून घ्यायचा आहे. मस्त असा वरून मिरची घ्यायची. तर तयार आहे आपला घरच्या घरी गाड्या भेटतो तसा वडापाव. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.